कल्याणहून सीएसटीला जाणारी रेल्वे जी होती तिचा 5वा डबा पत्री पुलाच्या इकडे घसरला होता। त्यानंतर तत्काळ सगळे तंत्रज्ञ होते रेल्वेचे त्यांनी धाव घेत जो घसरलेला डबा होता तो पूर्ववत रुळावरती आणण्याचा प्रयत्न सुरू केले होते। मात्र पाऊस जो होता खूप मोठ्या प्रमाणात तिकडे होता, त्यांना अडचण होता। तब्बल 4 तास लागले त्यांना। 4 तासानंतर जो जी अर्धी गाडी होती रेल्वे ती बाजूला काढण्यात आली आणि जो डबा जो होता तो मशीनच्या सहाय्याने पुन्हा रुळावरती आणण्यात आला आणि नंतर 1:15च्या सुमारास जे आहे तो डबा रुळावरती आणण्यात आला आणि जी ट्रेन जी आहे ती रवाना करण्यात आली। मात्र तोपर्यंत जे आहे मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे पूर्णपणे विस्कळीत झाली होती। धीमा जो मार्ग आहे कल्याणवरून सीएसटीला जाणारा आणि सीएसटीवरून कल्याणला येणारा हा पूर्णपणे बंद झाला होता। वाहतूक जी आहे ती फास्ट मार्गावर वळवण्यात आल्यानं जवळजवळ अर्धा ते पाऊण तास वाहतूक जी आहे ती उशिरानं सुरू होती। अजून सुद्धा 15 ते 20 मिनिटं वाहतूक जी आहे ती उशिराने आहे। धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल। आता आपण बघतोय की मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसते आणि संध्याकाळी जे चाकरमानी घरी परततील त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास यामुळे होणार नसल्याचं आता स्पष्ट होत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।